काल बनवली होती मी एकदम अशी मस्त खुसखुशीत चकली. आता गावाला जायचं आहे म्हटलं घरच्यांसाठी काहीतरी बनवून नेते, तर मस्त अशी चकली बनवली होती काल. तर मी दिवाळीला ना भाजणीचं पीठ करून ठेवलं होतं, तर 1 किलो भाजणीचं पीठ केलेलं होतं. तर याची पूर्ण रेसिपी मी आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील अपलोड केलेली होती दिवाळीच्या वेळेस. तर हीच भाजणी काही उरलेली होती, तर म्हटलं आता चला घरी जायचे तर मस्त अशा चकल्या बनवून नेते. तर त्यासाठी ना मी लाल तिखट, हळद, थोडेसे पांढरे तीळ आणि ओवा घेतलेला होता आणि चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घेतलं. याला छान असं मिक्स करून घेतलं. तर आता गॅसवर कढई ठेवून घेतली आणि कढईमध्ये ना 3 वाटी पाणी टाकणार आहे, कारण 3 वाटी पीठ घेतलेलं होतं. तर 3 वाटी पिठासाठी 3 वाटीच पाणी लागणार आहे. आणि मी 3 चमचे इथं कडकडीत तेल असं गरम करून घेतलं होतं आणि ते भाजणीवर टाकून घेतलं. याला छान असं मिक्स करून घेतलं आणि भाजणीचा एकदम असा मस्त खमंग वास येत होता, कारण ही घरी केलेल्या भाजणीपासून चकली ना खरंच खूप छान होते. तर आता हे थोडं थोडं पाण्याला उकळी आल्याच्या नंतर हे थोडं थोडं पाणी यामध्ये टाकून घेतलं. आता सगळं पाणी टाकून घेतलं एकदम. 3 वाटी पिठासाठी 3 वाटी पाणी खूप म्हणजे एकदम परफेक्ट माप होतं. आणि हे बघू शकता, याला ह्या पीठ इथं मळून याला ना थोड्याशा वेळ असं मी थोडं झाकून ठेवलं 15 मिनिटासाठी. आणि आता सोऱ्यात ना याला घालून मस्त अशी याची चकली पाडून घेतली. तर सोऱ्याला ना आधी तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये ना हे भरून घेतलं. आणि आता मी इथं चकली काढून घेते. तर एका ताटात ना मी इथं मस्त अशी चकली काढून घेतली होती. आणि ही चकली ना एवढी छान झाली होती, अजिबात तुटत नव्हती आणि खरंच खायला देखील खूप अशी मस्त खमंग लागत होती. तर इथं सगळ्या चकल्या मी पाडून घेतल्या. तर आता इथं चकल्या बनवून झालेल्या होत्या. तर कढईमध्ये ना मी तेल गरम करायला ठेवलं होतं. आता मी तेल गरम झाल्याच्या नंतर ना गॅस एकदम मध्यम केला, कारण चकली ना जास्त फुल गॅसवर तळायची नाही. जास्त फुल गॅसवर चकली तळल्याच्या नंतर ती तेलात विरघळू शकते. त्यामुळे ना असं मध्यम गॅसवर चकली छान अशी तळून घेतली, जेणेकरून ती आतमधून पण छानपैकी तळली जाते आणि एकदम खुसखुशीत लागते. तर इथं माझ्या सगळ्या चकल्या आता बनवून झालेल्या होत्या. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.